प्रचाराची रंगत अंतिम टप्प्यात आहे। दिग्गज नेते आता चिंचवडमध्ये तळ ठोकून बसलेत। काय वाटतं, नाना काटेंच्या बाजूने पारडं जड राहणार की कोणी दुसरेच बाजी मारून जाणार? नाना काटे यांच्या बाजूनच पारडं जड राहणार, कारण समाजातल्या सर्व घटकांचा नाना काटे यांना पाठिंबा आहे। शहरातल्या सर्व सामाजिक संघटनेचा नाना काटेंना पाठिंबा आहे। त्यामुळे निश्चितच नाना काटे यांचं पारडं जड राहणार आहे। या ठिकाणचे स्थानिक असे बरेचसे प्रश्न आहेत ज्या प्रश्नांची उत्तरे अजूनही लोकांना भेटली नाही। पाणी प्रश्न असेल, मुद्दे बरेचसे आहेत। जर अजित पवारांच्या माध्यमातून विकास झालाय तर पाणी प्रश्न अजून सुटला का नाही? पाणी प्रश्न गेल्या 5 वर्ष महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं, त्यांची जबाबदारी होती पाणी देण्याची, पण त्यांनी 5 वर्षामध्ये दिवसाड पाणी दिलं। हे त्यांचं अपयश म्हणायचं भारतीय जनता पक्षाचं। निश्चित जर नाना काटे निवडून आले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं 24 तास पाणी देण्याचं अजितदादा पवार साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे। एक तगडा असा अपक्ष उमेदवार सुद्धा नाना काटेंच्या विरोधात उभे आहेत। तर राहुल कलाटे ज्यांना 2 टर्म निवडणूक लढण्याचा अनुभव आहे, त्या उमेदवाराकडे कसे पाहता? त्या उमेदवाराला पूर्वी तगडा म्हणता तुम्ही, पण त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागच्या निवडणुकीमध्ये पाठिंबा होता, इतर त्यांना समाज घटकांचा पाठिंबा होता, म्हणून ते तगडे झाले। आत्ताच्या काळामध्ये सर्व ताकद आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी आदरणीय नाना काटे यांच्या पाठीशी उभा केलेली आहे। त्यामुळे आम्हाला त्यांचं तगडे पण वाटत नाही। काय वाटतं, लोक राष्ट्रवादीकडे पाहून मतदान करतील की नाना काटे या चेहऱ्याकडे पाहून? दोघांकडे बघून मतदान करतील। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माध्यमातून झालेला विकास, नाना काटे साहेबांचं या पिंपरी शहरामध्ये केलेले कामं या बघून निश्चितपणे हे दोघांकडे बघून लोक मतदान करतील असं मला विश्वास वाटतो। अश्विनी जगताप यांच्या बाजूने सहानुभूतीची लाटही तितक्याच मोठ्या प्रमाणावर आहे। या लाटेकडे तुम्ही कसे पाहता? सहानुभूतीची लाट म्हणता येणार नाही, कारण लोक विकासाचं व्हिजन पाहतात आणि लोक विकासाला बघून मतदान करतात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे विकासाचं व्हिजन आहे, म्हणून निश्चित लोक मतदान करतात असं वाटतं। याचा अर्थ विजय निश्चित वाटतो? विजय निश्चित आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नाना काटे यांचा विजय निश्चित आहे असं मला वाटतं।